जे सौम्य ते धन्य, कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील. ब्लेसेड आर द मीक, फॉर दे शाल इनहेरिट द अर्थ. मत्ते याचा 5वा अध्याय वचन 5 आम्हा सांगतं, जे सौम्य ते धन्य, कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील. प्रभू येशू ख्रिस्ताने या ठिकाणी डोंगरावरील प्रवचनामध्ये जे धन्यवादाचे उद्गार उच्चारले, त्याच्यातला हा तिसरा उच्चार प्रभू येशू ख्रिस्त बोलत आहे, जे सौम्य ते धन्य, कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील. आणि या ठिकाणी प्रियाने ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचा आम्ही एक विश्वासणारा म्हणून स्वीकार करतो, when we truly converted ourselves to the Christianity बाय द ग्रेस ऑफ गॉड, देवाच्या कृपेद्वारे ज्यावेळेस आमचं परिवर्तन होतं किंवा आम्हाला ख्रिस्तीपणाचा अनुभव येतो, त्यावेळेस परमेश्वर आम्हाला दीनतेचा आत्मा देतो. त्याच्यामुळे प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस या धन्यवादाच्या उद्गारामध्ये पहिलं धन्यवादाचा उद्गार उच्चारत आहे, जे आत्म्याचे दीन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. जे आत्म्याचे दीन म्हणजे जे स्वतःला दीन करतात, म्हणजे जे दोज हू लिव्ह इन अ पॉवर्टी ऑफ स्पिरिट. या ठिकाणी पहिली गोष्ट आमच्या जीवनाद्वारे घडते की ज्यावेळेस आम्ही ख्रिस्तामध्ये येतो त्यावेळेस आम्हाला दीनतेचा आत्मा प्राप्त होतो. त्याच्यानंतर प्रियानो दुसरी गोष्ट ती घडती, ती म्हणजे या ठिकाणी देव आम्हाला पूर्ण रीतीने रिक्त करतो. या ठिकाणी देव आम्हाला पूर्ण रीतीने रिक्त करतो. आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट घडती, ती म्हणजे डिफिशियन्सी ऑफ आवर सिनफुल नेचर. त्यानंतर परमेश्वर आमच्यातल्या कमतरता आम्हाला प्रकट करतो. त्याच्यामुळे तो दुसरा उच्चार येतो, जे शोक करीत आहे ते धन्य, कारण त्यांचे सांत्वन करण्यात येईल. शोक म्हणजे कशासाठी मी शोक करतोय, जसं मागच्या संदेशात सांगितलं की शोक म्हणजे मी माझ्या पापी जीवनासाठी, माझ्या पापी अंतःकरणासाठी, माझी पापी स्वभावासाठी. त्याचमुळे आपले रोजची प्रार्थना असावी, हे परमेश्वरा मज पाप्यावर दया कर. म्हणजे ज्यावेळेस माझी डिफिशियन्सी मला दिसून येते, माझं अस्तित्व काय हे मला समजतं, त्यावेळेस माझ्या मुखातून दुसरा उच्चार येतो, तो म्हणजे जे शोक करीत आहे ते धन्य, कारण त्यांचे सांत्वन करण्यात येईल. या ठिकाणी पहिले दोन्ही शब्द या ठिकाणी ट्रू नॉलेज ऑफ आवर सेल्फ, आम्ही काय आहोत याची आम्हाला परमेश्वर जाणीव करून देतो. या ठिकाणी ख्रिस्तामध्ये किंवा ख्रिस्तीत्वच जीवन हेच आहे प्रियानो, की ज्या वेळेस आम्ही स्वतःला नम्र करतो. इन ख्रिश्चॅनिटी नो ह्युमन कॅन बिकम ट्रूली मीक until she or he knows himself or herself and begin to mourn and lament. जोपर्यंत मी शोक करत नाही, जोपर्यंत मी स्वतःला सौम्य करत नाही, तोपर्यंत प्रियानो मला खरा ख्रिस्तीत्वाचा अनुभव येत नाही. त्याच्यामुळे जे आता वचन बोलतो मी ते हेच सांगतं, इन ख्रिश्चॅनिटी नो ह्युमन कॅन बिकम ट्रूली मीक अंटिल ही or she can become to be a mourn and lament. आणि या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही आत्म्याचे दीन असतो आणि या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही शोक करतो, त्यावेळेस प्रियानो आम्हाला परमेश्वर तिसरा शब्द देतो, तो म्हणजे जे सौम्य ते धन्य, कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील. पहिले दोन जर शब्दांकडे आम्ही पाहिलं प्रियानो, तर पहिले दोन शब्द आम्हाला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देतात. जे आत्म्याचे दीन आणि जे शोक करीत आहेत, या दोन्ही शब्दांमध्ये या ठिकाणी आम्हाला डिफिशियन्सी दिसून येते. जसं आम्हाला विटॅमिन डीची कमतरता आहे, विटॅमिन ईची कमतरता आहे किंवा विटॅमिन बीची कमतरता आहे, तसं या ठिकाणी आमच्या जीवनातल्या ख्रिस्तीत्वातल्या ज्या डिफिशियन्सी या ठिकाणी ह्या दोन्ही पहिल्या दोन वचनाद्वारे प्रकट होतात. परंतु प्रियानो तिसरं वचन जे आज मत्ते 5:5 आम्हाला जाणीव करून देतं की आम्हाला सप्लिमेंट भेटतात. जसं डॉक्टर लोक आमच्या आजारावर किंवा आमच्या कमतरता पूर्ण करण्यासाठी आम्हाला सप्लिमेंट लिहून देतात, तसं परमेश्वरसुद्धा आम्हाला सप्लिमेंट देतो. ती सप्लिमेंट हीच आहे, जे सौम्य ते धन्य, कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील. या ठिकाणी थर्ड पेटिट्यूड इज नोन ॲज द
filled with a positive virtue. First two shows the deficiency, but third word says the supplement. या ठिकाणी जे आत्म्याचे दिन ते पुष्कळ गोष्टीमध्ये उणे असतात. दे लॅक इन 1000 थिंग्स अँड दे वॉन्ट टू गेट आउट ऑफ ऑल दॅट थिंग्स. म्हणजे आम्ही पुष्कळ गोष्टीमध्ये उणे असतो आणि एक दारिद्र्यपणाचं जीवन म्हणजे दारिद्र्याचा आत्मा मीन्स त्या ठिकाणी पुष्कळ गोष्टींची कमतरता. आम्हाला माहिती आहे दारिद्र्य लोकांचं जीवन काय असतं. दारिद्र्य लोकांकडे काहीच नसतं. तसंच प्रियानो जे आत्म्याचे दिन आहेत त्यांच्याकडं दे लॅक लॉट ऑफ थिंग्स आणि तीच गोष्ट परमेश्वर आम्हाला जाणीव करून देतो. आणि त्यानंतर दुसरी गोष्ट या ठिकाणी जे शोक करतात दोज वर मॉर्निंग, ते मौन कशासाठी करतात हे तर माझ्या सिनफुल नेचरसाठी. लॅमेंट ओव्हर द स्टेट ऑफ स्पिरिच्युअल पॉवर्टी, माझी आत्मिक दीनतेविषयी मी काय करत आहे, लॅमेंट करत आहे किंवा मी शोक करत आहे. परंतु तिसरा शब्द आहे किंवा तिसरा धन्यवादाचा उद्गार प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस उच्चारतो त्यावेळेस इट इज द ग्रेस ऑफ गॉड. इट इज द ग्रेस ऑफ गॉड थ्रू द वर्क ऑफ होली स्पिरिट सो दॅट द पर्सन कॅन बिकम अ मीक. या ठिकाणी तिसरा शब्द प्रभू येशू ख्रिस्त जो उच्चारत आहे, जे सौम्य ते धन्य कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील. या ठिकाणी हे फक्त परमेश्वराच्या कृपेद्वारे पवित्र आत्म्याद्वारे प्रियानं परमेश्वरच्या सानिध्यात आम्ही विश्वासणारे सौम्य बनू शकतो. या ठिकाणी पहिले दोन शब्द मनुष्याच्या स्वतः संदर्भात इट रिलेटेड विथ सेल्फ. द फर्स्ट टू रिलेटेड टू द पर्सन सेल्फ. परंतु जेव्हा तिसरा शब्द परमेश्वराच्या मुखातून आमच्यासमोर येतो या ठिकाणी त्यावेळेस आमचं नातं देवाबरोबर आणि देवाच्या सानिध्यात असल्यानंतर आमच्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीबरोबर कसं असतं हे परमेश्वर प्रकट करू इच्छितो. द मीकनेस नॉट विथ सेल्फ बट विथ प्रियानो सौम्यतेचा आत्मा आम्हाला आमचं देवाबरोबर आणि परमेश्वराबरोबर त्याचप्रमाणे परमेश्वराच्या लोकांबरोबर कशा रीतीने आमचं नातं असावं हे प्रकट करतो. या ठिकाणी एखाद्या साधू जो अरण्यात किंवा एकांतवासात किंवा हिमालयात राहतो त्याला आजूबाजूच्या लोकांविषयी काय आहे, त्यांचे दीनता काय आहे, त्यांच्या गरजा काय आहे याची चुकूनसुद्धा जाणीव नसते प्रियानं. ही इज अनेबल टू अंडरस्टँड द फिलिंग्स ऑफ अदर पर्सन. आणि त्या ठिकाणी प्रियानो त्या हर्मिटला किंवा त्या साधूला इतर मनुष्याच्या गरजा काय आहे ते माहीतच नसतं. परंतु प्रियानो जो मनुष्य खरोखर दीन आहे, नम्र आहे, तो देवाला आणि मनुष्याला समजू शकतो. या ठिकाणी खरा जोश मनुष्य प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे जे सौम्य आहे तो सौम्य मनुष्य हा टोटली सबमिसिव्ह टुवर्ड्स द गॉड. तो पूर्ण रीतीने देवाला समर्पित असं जीवन जगत असतो आणि त्याच्यामुळे प्रियानो तो देवाशी कधीच कुरकुर करत नाही, देवाशी कधीच भांडत नाही किंवा देवाला कधीच नावं ठेवत नाही की देवा तू माझ्या जीवनात हे का केलं, देवा तू मला हे का दिलं, देवा मला तू या गोष्टीतून का जाण्यास भाग पाडलं, देवा मला तू हा आजार का दिला, माझं घरात कौटुंबिक कलह का होता ते देवा, माझं इतरांशी पटत का नाही, या गोष्टीबद्दल तो देवाला कधीच दोष देत नाही. जसं यूरियोब देवाला कधीच दोष देत नाही तसंच प्रियानं जो मनुष्य सौम्य आहे तो कधीच देवाला दोष देत नाही, तो देवाशी कधीच भांडत करत नाही. तीच गोष्ट आपल्या इतर लोकांबरोबर सुद्धा त्याच्या संदर्भात आम्हाला सांगता येते. या ठिकाणी तो मनुष्य जो सौम्य असतो तो कसा असतो, ही इज अ जेंटल किंवा तो एक जेंटलमॅन असतो. तो कधीच हार्श नसतो, कधी त्याच्या मुखातून हार्श शब्द बाहेर पडत नाही. तो सौम्य असतो, तो समाधानी असतो आणि त्याला कधीच मोठमोठ्या गोष्टीची ॲम्बिशन नसतात. म्हणजे सौम्य पर्सनबद्दल किंवा मीक पर्सनबद्दल ज्या क्वालिटीज 5 क्वालिटी आहेत त्याच्यामध्ये द पर्सन इज अ जेंटल, ही इज ऑर शी इज नॉट अ हार्श,
ही ऑर शी इज नॉट अ पेशन्स. ही मीन्स त्या मनुष्याबद्दल सांगता येईल की ही इज अ जंटल, ही इज नॉट हार्श. तो पेशन्स असतो. नंतर ही इज अ कंटेंट. त्यानंतर ही इज नॉट अ ॲम्बिशियस, म्हणजे सॅटिस्फाईड विथ गॉड, व्हॉट गॉड प्रोव्हाइड. देव जे काय देतो त्याच्यामध्ये तो समाधानी असतो. आणि या ठिकाणी या पाचही ज्या क्वालिटीज ज्या मी आत्ता सांगितल्या, जंटल, नॉट हार्श, पेशन्स, कंटेंटमेंट अँड नॉट ॲम्बिशियस, ब्रिंग्स टुगेदर द मीकनेस. या 5 गोष्टी ज्यावेळेस एक मनुष्याच्या एका जीवनामध्ये एकत्र येतात त्यावेळेस तो मनुष्य सौम्य बनतो. जे एक्झॅक्टली अपोजिट आहेत गर्विष्ठ लोकांबद्दल, जे हार्श आहेत किंवा ज्यांच्या मुखातून खूप कठीण शब्द बाहेर पडतात, जे खूप रागिष्ट असतात किंवा जे सदैव एकमेकाचा रिव्हेंज किंवा बदला घेण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांचे खूप मोठमोठे ॲम्बिशन असतात. मला हे करायचे, मला ते करायचे, मला ते करायचे, परंतु ते कधीच देवा तुझी इच्छा काय हे बोलत नसतात. देवा तुझी इच्छा काय कधीच बोलत नसतात. इट इज ओनली थ्रू ग्रेस ऑफ गॉड अँड थ्रू ओनली होली स्पिरिट वी कॅन अचीव ऑल दिस 5 क्वालिटीज. या 5 गोष्टी ज्या मीकनेसद्वारे आमच्या जीवनात येतात. आम्ही सौम्य बनतो, आम्ही जंटल बनतो, आम्ही कधीच हार्श होत नाही, म्हणजे त्याच नंतर आम्ही कंटेंट असतो, जे काय आहे त्याच्यात समाधानी असतो, कधीच ॲम्बिशियस नसतो. कारण की पाहतो की काही लोक इतके ॲम्बिशियस असतात आणि ॲम्बिशियससाठी मग ते काही करायला तयार होतात, कुठल्याही थराला जातात आणि त्याच्यामध्ये मग सर्व ख्रिश्चन्स व्हॅल्यू ते कधी कधी पायदळी तुडवत असतात. परंतु जो मनुष्य सौम्य किंवा मीक किंवा समाधानी आहे तो कधीच या गोष्टी करत नाही. टू ग्रेस स्टँड द, या ठिकाणी ज्यावेळेस ज्याच्यामध्ये खरी कृपा आम्हाला पाहावयास भेटते, या ठिकाणी तो मनुष्य हर प्रकारचे सातावला किंवा हर प्रकारच्या पर्सिक्युशनला तयार असतो आणि हर प्रकारच्या आणि ही रेडी टू एन्ड्यूर द ऑल टेस्ट ऑफ एनिमिटी, cruelty and wrong, even as the meekness of Christ did as the cross on the Calvary. या ठिकाणी असा मनुष्य त्या वधस्तंभावर सुद्धा जाण्यास तयार असतो. मनुष्य, मीक मनुष्य. बट परंतु प्रियानो, कोण मनुष्य सौम्य बनणार आहे? कुठला मनुष्य सौम्य बनणार आहे? आणि जो मनुष्य सौम्य बनणार आहे त्याला काय भेटणार आहे? त्याला पृथ्वीचे वतन भेटणार आहे प्रियानो. पृथ्वीचे वतन म्हणजे प्रियानो आमच्या जीवनाद्वारे एखादा व्यक्ती ख्रिस्तामध्ये येतो म्हणजे तुम्हाला पृथ्वीचं वतन भेटलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं त्या वधस्तंभावरील जाणं, त्या काल्वरीवर आमच्यासाठी मरणं, आमच्या पापासाठी स्वतःला त्या वधस्तंभावर टांगणं, त्याद्वारे मला काय भेटलेले प्रियानो, तर त्या ख्रिस्ताद्वारे मला पृथ्वीचं वतन भेटलेले. बिकॉज ऑफ क्राइस्ट आय हॅव रिसिव्ड द इनहेरिटन्स ऑफ अर्थ. आणि या ठिकाणी जे लोक या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्तासाठी सौम्यतेचा आत्मा धारण करतात त्यांना पृथ्वीचे वतन भेटतात. त्याच्यामध्ये 12 प्रेषितांना मला वाचता येईल प्रियानो. त्याच्यानंतर प्रियानो कितीतरी जॉन वेस्ली, पंडिता रमाबाई, मदर तेरेसा आहे, विल्यम बूथ आहेत. यांनी प्रियानो देवासाठी, देवाच्या राज्यासाठी स्वतःला सौम्य केलं आणि त्यांना पृथ्वीचं वतन लाभलं. आज त्यांचं नाव ज्यावेळेस संपूर्ण विश्वामध्ये गाजलं जातं म्हणजे एक प्रकारे दे आर इनहेरिटिंग द अर्थ. थोमाचं उदाहरण आमच्यासाठी इन प्रियानो एक सुंदर थोमाबद्दल कथा सांगण्यात येते. आणि आपल्या नॉर्थ भारतामध्ये पंजाब प्रांतामध्ये ज्यावेळेस थोमा इसवी सन 52च्या दरम्यान सेवा करावयास आला, 2 जे गोष्टी सांगण्यात येतात. एक तर थोमा नॉर्थमध्ये सेवा केली किंवा थोमाने या ठिकाणी केरला, तमिळनाडू या प्रांतामध्ये सेवा केली असं बोलतात. तर ज्यावेळेस गुंडाफोरस राजा नावाचा
पंजाब प्रांताचा राजा होता. त्याच्या कालावधीत ज्यावेळेस थोमा या ठिकाणी भारतामध्ये सेवा करत होता, त्यावेळेस गुंडाफोरस राजाला थोमाचं काम इतकं आवडलं आणि त्या काळामध्ये या ठिकाणी गुंडाफोरस राजाचा भाऊ खूप आजारी होता आणि मरणपंथाला टेकला असताना या ठिकाणी थोमाला हा राजा गुंडाफोरस राजा खूप पैसे देतो, खूप म्हणजे खूप पैसे देतो आणि म्हणतो माझ्या भावाला तू बरं कर. या ठिकाणी थोमा ते पैसे घेतो आणि या ठिकाणी जातो आणि त्याबद्दल असं या ठिकाणी गुंडाफोरस राजा बोलतो की हे जे पैसे दिले त्याद्वारे तू एक सुंदर महाल बांध, माझ्यासाठी एक सुंदर महाल बांध, असं या ठिकाणी थोमाला तो हे करतो, आज्ञा देतो. थोमा ते पैसे घेतो आणि सर्व पैसे गोरगरिबांना वाटत सुटतो. सर्व पैसे वाटल्यानंतर या ठिकाणी 6-7 महिन्यानंतर गुंडाफोरस राजा ज्या जागेवर तो महाल बांधणार होता त्या जागेवर येतो, तर त्या ठिकाणी काहीच नसतं, मोकळं मैदान असतं. त्यावेळेस गुंडाफोरस राजाला खूप खूप आणि खूप असा राग येतो आणि तो थोमाला प्रश्न विचारतो की मी तुला पैसे दिले, त्या पैशाचं तू काय केलं? तर गुंडाफोरस राजाला थोमा उत्तर देतो, ते सर्व पैसे मी गोरगरिबांना वाटले. त्यावेळेस गुंडाफोरस राजाला खूप अजून राग येतो, परंतु त्यावेळेस थोमा या ठिकाणी त्याला स्वर्गाचं दृश्य दाखवतो आणि त्या स्वर्गाच्या दृश्यामध्ये या ठिकाणी गुंडाफोरस राजाचा भाऊ आजारी होता, तो मरण पावला होता, त्याच्यासाठी एक महाल तयार झालेला असतो. आणि त्यावेळेस थोमा म्हणतो ज्यावेळेस मी हे तुझे पैसे गोरगरिबांना वाटत होतो, ज्यावेळेस एक एक पैसा मी एका एका गोरगरिबाला देत होतो, त्यावेळेस तुझ्या भावासाठी त्या स्वर्गामध्ये एक एक वीट रचली जात होती. अशा रीतीने त्या ठिकाणी स्वर्गामध्ये एक सुंदर महल तुझ्या भावासाठी परमेश्वराने तयार केलेला आहे. तर प्रियानो, या ठिकाणी हे सौम्यतेचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगत आहे की थोमाने सौम्यतेने देवाचं काम केलं आणि त्याला पृथ्वीचं वतन तर भेटलंच, त्याबरोबर स्वर्गाचं वतन सुद्धा भेटलं. प्रियानो, आमच्या सत्कर्माद्वारे, आमच्या चांगल्या गोष्टीद्वारे, कधी कधी आमच्या सौम्यतेद्वारे या ठिकाणी एखादा मनुष्य देवाच्या राज्यात येतो, त्यावेळेस तुम्हाला पृथ्वीचं वतन भेटलेले समजून घ्या. एक देवाचे सेवक एकदा जेवायला हॉटेलमध्ये जातात आणि त्या हॉटेलमध्ये एक मनुष्य येतो आणि त्यांना खूप शिव्या शाप देतो. त्याच्यानंतर बिअरची बाटली घेतो आणि त्यांच्या तोंडावर मारतो. तर सर्व बिअर त्यांच्या तोंडावर पडलेली असते. त्यावेळेस ते देवाचा मनुष्य ते आपलं तोंड साफ करतात. परत तो मनुष्य परत त्यांच्यावर बिअर फेकून दुसरं बिअरचा ग्लास फेकतो. परत त्यांचं सर्व तोंड त्या बिअरने भरतं. त्यास पुन्हा ते आपलं तोंड टॉवेलने पुसतात आणि शिव्याशाप देणं चालूच असतं. तिसऱ्यांदा परत तेच होतं. तिसऱ्यांदा सुद्धा तो देवाचा माणूस टॉवेलने आपला चेहरा पुसतो आणि त्यानंतर तो मनुष्य गुडघ्यावर येतो, डसडसा रडतो आणि त्या मनुष्याला क्षमा मागतो आणि तो ख्रिस्तामध्ये येतो. प्रियानो, या ठिकाणी त्या सौम्यतेच्या आत्म्यामुळे तो मनुष्य देवाच्या राज्यात येतो. त्याच्यामुळे आणि खरोखर प्रियानो, हेच आमच्यासाठी पृथ्वीचं वतन आहे. ज्यावेळेस मी सौम्यतेचा आत्मा धारण करतो आणि माझ्याकडे बघून एखादा व्यक्ती देवामध्ये येतो, म्हणजे तुम्हाला आणि मला पृथ्वीचे वतन मिळालेले आहे हे समजून घ्या किंवा निश्चित आहे. त्याच्यामुळे प्रियानो, आज आम्ही तिसरं जे बेटिट्यूड्स, याला धन्यवादाचे उद्गार आम्ही म्हणतो, त्याच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त बोलत आहे, ब्लेसेड आर द मेक फॉर दे शॅल इनहेरिट द अर्थ. जे सौम्य ते धन्य, कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील. प्रियानो, आज मी सौम्यतेचा आत्मा धारण केलेला आहे का? कारण की पहिले दोन मी पाहिले होते की पहिले दोन मी सांगितलं बेटिट्यूड्स, जे पॉवर्टीविषयी सांगतात किंवा माझ्या पापाविषयी जाणीव करून देतात. परंतु तिसरी गोष्ट या ठिकाणी माझं आणि देवाचं नातं कसं आहे, माझं आणि माझ्या शेजाऱ्याचं नातं किंवा माझ्या भावाचं, माझ्या बहिणीचं नातं कसं आहे, याच्याविषयी परमेश्वर प्रकट करत आहे. आज मला परमेश्वर सौम्यतेचा आत्मा देऊ करतो, परंतु तो घेण्यास मी तयार आहे का? प्रार्थना करूया.
पित्या, तुझ्या पवित्रतेत आज तू सौम्यतेचा आत्मा आम्हाला देतो. तो ग्रहण करण्यासाठी तो आम्हाला तुझ्या आत्म्यामध्ये तयार कर. येशूच्याच नावात आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुंदर सहभागिता आम्हा सर्व विश्वासणाऱ्यांबरोबर जाता ख्रिस्त येईपर्यंत सदा सर्व काळ राहो. आमेन.